बंध बेधुंद कुणाचा छंद कुणाचा छंद आनंदी आनंद आनंदी आनंद ऋणानुबंध ऋणानुबंध माझं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनेक लोकांची मला मदत झाली. पण आज खास करून मी वरुण सरांचं नाव घेते. आणि म्हणूनच मला असं वाटतंय की आज फिल्मच्या मुहूर्ताचा नारळ सरांनीच फोडावा. तुझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तू तुझा संसार विसरलीस, तुझ्या दोन्हीही मुलांना विसरलीस. तुझी 2 चिमुरडी आईच्या विरहानं किती व्याकुळ झाली आहेत याचं भानही नाहीये तुला. आपली आई घरी कधी येणार ह्या विचाराने रस्त्याकडे डोळे लावून बसली आहेत ती दोन्हीही. पण त्याची कुठे पर्वा आहे तुला? तुला तर तुझं स्वप्न पूर्ण करायचंय ना. काय म्हणतात दादा? हाय मॅडम, मी ठीक आहे. तुमचं नाव काय सांगितलं तुम्ही? किरण. किरण, मी कालपासून तुला स्पॉट दादा म्हणतेय. इनफॅक्ट मी तुला 2-3दा नाव पण विचारलं होतं, का नाही सांगितलं? तसं काही नाही मॅडम. बरं ठीक आहे, माझ्यासाठी चहा घेऊन ये. हो मॅडम. हॅलो मॅम. हॅलो राणी, राजेश, बरं झालं तुम्ही लवकर आलात. खरं तर मी तुम्हाला कालच सांगणार होते पण विसरून गेले. मॅडम खरं सांगू, सेटवरून ना घरी जाण्याची इच्छाच होत नाही. म्हणजे सेटवर इतकं खेळीमेळीचं वातावरण, असं वाटतं की पॅकअप होऊच नाही. राजेश अगदी खरं बोलतोय मॅडम. ते काय आहे माहितीये, ही माझी सेकंड फिल्म आहे, पण माझ्या पहिल्या फिल्मचा अनुभव ना काहीतरी वेगळाच होता. असं वाटायचं ना कधी एकदा पॅकअप होतोय, पण इथे असं वाटत नाही. इथे खूप मजा येते काम करायला. नाही खरंच मॅडम. नाही म्हणजे मी पहिल्यांदा कॅमेरा फेस करतोय, पण तुमच्या डायरेक्शन खाली काम करत असताना मी नौका हे विसरून जातो. बास 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 माझे गुणगाण. तुमच्या कामावर लक्ष द्या. आणि राजेश, बाय द वे, तू तर थिएटर आर्टिस्ट वाटतोस मला. हो मॅडम, गेली 5 वर्ष मी थिएटर करतोय आणि एका मोठ्या संधीच्या शोधात होतो.
आणि ते आपण मला दिलेत त्याबद्दल मी खरंच आपला आभारी आहे. राजेश, कॅरेक्टरची रिक्वायरमेंट आणि तुझ्या ऑडिशनमुळे तुझं सिलेक्शन झालं, बाकी काही नाही. बरं, ते सगळं जाऊ दे. आपला जो पहिला सीन आहे आपण त्याबद्दल बोलूया. हो चालेल ना मॅडम. रवी स्क्रिप्ट. ओके. सीन असा आहे की तुमचं लग्न होऊन 10 वर्ष झाली आहे. हां, सुखी संसार आहे आणि तुम्हाला एक 10 वर्षाची मुलगी आहे. आपल्या लग्नाच्या वेळची परिस्थिती, घरातलं वातावरण, तुझे स्ट्रगलचे दिवस, त्यात आपलं लग्न होणं, आणि आज आपल्या लग्नानंतर 8 वर्षांनी सगळी सुख कशी हात जोडून माझ्या समोर उभी आहेत असंच मला वाटतंय. आई आणि माईनंतरही खऱ्या अर्थाने ह्या घराला आधार तूच दिलायस. नवरा बायको हे दोघंही संसाराच्या गाड्याची 2 चाकं असतात. ही दोन्ही चाकं अगदी व्यवस्थित चालली तरच संसार अगदी सुरळीत चालतो. खरं आहे तुझं. देवाकडे एकच प्रार्थना करते, आपल्या सुखी संसारा कोणाची नजर लागू नये. सॉरी मॅडम, ते तुम्ही सीन सांगणार होतात ना. या ऑफकोर्स. सो सीन असा आहे की तुमचं लग्न होऊन 10 वर्ष झाली आहेत. तुमचा सुखी संसार आहे. तुम्हाला एक 10 वर्षाचा मुलगा आहे आणि 3 वर्षाची मुलगी आहे. आणि सरजी, आपल्या पाठीमागच्या सिनेमापेक्षा हा सिनेमा खूपच सुंदर होणार आहे. वरून मला या फिल्मची स्टोरी खूप आवडली आणि म्हणूनच मी पैसा लावायला तयार झालो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की आजवर तुम्ही दिग्दर्शित केलेले जेवढे चित्रपट आहेत ते एकही फ्लॉप गेलेले नाहीत आणि त्यामुळेच मी खरं तर तुमच्यावर पैसा लावला. थँक्यू सर. अरे पण ही नौकी दिग्दर्शिका कसं काम करते काय माहीत. सर, ॲनीवर मला पूर्ण खात्री आहे, ती नक्कीच एक सुंदर सिनेमा बनवेल. खरं सांगू वरून, मी या नौख्या दिग्दर्शिकेसोबत काम करायला कधी तयार नव्हतो, पण तिच्या तयार केलेल्या त्या शॉर्ट फिल्म्स मी पाहिल्या आणि मी शॉक झालो आणि ही एक उत्तम दिग्दर्शिका होईल म्हणून मी पैसा लावला. सर, ॲनीला या क्षेत्रात परत यायला वेळ लागलं ते खरं, पण मी तुम्हाला सांगतोय ते फार मेहनतीने काम करते आणि हा सिनेमा एक माइलस्टोन ठरणार आहे. पप्पू. हो सर.
एक काम कर, सरांसाठी चहा घेऊन ये आणि मॅडमला जाऊन सांग की आम्ही थोड्या वेळात निघणार आहे, तर भेटायला सांग. हो सर सांगतो मी. बघितलं सर, सेटवरचं वातावरण किती हसत खेळत आहे नाही? होय, खरंच आहे. सेटवरचं वातावरण हसत खेळत ठेवणं हे मोठमोठ्या दिग्दर्शकांना सुद्धा जमत नाही. पण या नवख्या पोरीनं खरंच मानलं पाहिजे या पोरीला. चहा. अरे तू मॅडमला सांगितलंस? हो सर, सांगतो मॅडमला. ठीक आहे तुझं. बघितलं सर, कामाला महत्त्व देणारी ही ॲनी. खरंच आणि एक मोठी दिग्दर्शिका होणार ते नक्कीच. नक्कीच. खरंच. नमस्ते सर. नमस्कार आणि आणि काम करताना मजा येते ना सेटवरचे? हो सर, माझं स्वप्नच होत आहे. हो, बघितलंय मी. तू काम करताना अगदी भान विसरून काम करते सर. सगळं काही व्यवस्थित व्हावं बस. हो, नक्कीच होईल. आणि तुझी मेहनत तर दिसतेच आहे. बेस्ट ऑफ लक. थँक्यू सो मच. सतीशदा, मला वाटतं आपण आधी लॉंग शॉट घेऊयात आणि मग क्लोज कट करू. ओके, ठीक आहे. ओके. लाईटचं तुमचं सगळं काम झालं आहे? रवी कुठे आहे? रवी, काय मॅडम? कुठे होतात? मॅडम आर्टिस्टला बोलवायला गेलो होतो. मग काय झालं? आवाज दिला ते येत आहेत. हॅलो, हे बाजूला हो. रवी, राजेश रेडी? येस मॅम. आणि मला वाटतं रिहर्सलची गरज नाही आहे. नाही, आता टेक करूया. लवली. टेक, लाईट, साऊंड, कॅमेरा, राजेश सर, माझं जरा ऐकून तर घे. हे बघ, मला तुझं काही ऐकायचं नाहीये. तू आता घराच्या बाहेर पडायचं नाहीये. राजेश, तू माझ्या व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणतोय. हे बघ, हवं आहे तर असं समज. पण मला असं वाटतं तू आता घर सांभाळायला पाहिजे आणि तुझं ते करिअर आहे ना, ते आपण नंतर बघू. आधीपेक्षा महत्वाचं असं दुसरं कोणीच नव्हतं त्यावेळी. मग कोणाशी बोलत होती तू? मिस्टर श्रीकांत वाघमारे. श्रीकांत वाघमारे? पहिल्यांदाच ऐकतो मी हे नाव. कोण आहे ते? ONS प्रोडक्शनचे EP आहेत. मी त्यांच्याशी बोलत होते, त्यांच्या नव्या चित्रपटाबद्दल. म्हणजे ओम, त्यांनी मला एक ऑफर दिली. कसली ऑफर? माझ्या शॉर्ट फिल्मवर चित्रपट बनवण्याची आणि त्याच्या दिग्दर्शनाची संधी ते मला देत आहेत. तू त्यांना नकार देऊन टाक. पण ओम, एवढी चांगली संधी चालून आलेली असताना मी का नकार देऊ? आणि अगं, तू आधीकडे बघितलंस ना, एक दिवस त्याच्याकडे दुर्लक्ष झालं तर हे असं घडलं. तुला मुलगा वेदनेनं विव्हळतोय, फोनवर फोन येत आहेत तुला, आणि तू दुसऱ्या कोणाशी तरी फोनवर बोलतोय. तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. राजेश, अरे माझी पण काही स्वप्न आहेत, काही आकांक्षा आहेत. मलाही ते सगळं पूर्ण करायचंय रे. अगं राणी, पण या गोष्टींना खूप उशीर झालाय आता. अगं, आपलं लग्न झालंय, संसार करतोय आपण. तुझ्या या कामामुळे आपल्या मुलाकडे दुर्लक्ष होतंय. विसरलेस का तू? मुलांनो, आता कॉम्प्रोमाइज करून घ्यायची सवय लावून घ्या. तुला चीज सँडविच आवडतं, तुला जाम सँडविच आवडतं, पण तुमच्या या फरमाईशी पूर्ण करण्यासाठी तुमची आई तर हवी ना तुमच्यापाशी. इतके दिवस होती, पण आता नसणार आहे. का? मग कुठे जाणार आहे मम्मी? आधी, अरे मम्मी आता काम करणार आहे, म्हणजे तिच्या आवडीचं काम करणार आहे. म्हणजे घरात राहून तुमच्या सगळ्यांची काळजी घ्यायलाही मला आवडतं, तुमच्या सगळ्यांबरोबर राहायला मला आवडतं, तुम्हाला नवीन नवीन पदार्थ बनवून खायला घालायला मला आवडतात. पण त्यापेक्षाही वेगळ्या काही आवडी आहेत की नाही मम्मीच्या?
आता ती ते करून बघणार आहे इतकंच. अरे पण मी दिवसभर थोडी ना घराबाहेर राहणार आहे. पार्ट टाइम जॉब बद्दल बोलतेय मी. अरे पण तुझ्या पार्ट टाइम जॉब मुळात आपल्या राजकारण दुर्लक्ष होत आहे. कुठल्याही गोष्टींना कुठेही नेतोय. हे सगळं चुकीचं आहे. मी घर सांभाळूनच करिअर करायचं म्हणतीये. हे बघ, मी तुला माझा निर्णय सांगितलाय. एवढी चांगली संधी माझ्या समोर चालून आली आहे तर ती मी स्वीकारावी. आणि माझी अपेक्षा आहे की तू मला परवानगी देशील. घर कोण सांभाळेल? का? इतकी वर्ष तुझ्या करिअरसाठी मी नाही घर सांभाळलं, मग तू नाही थोडी तडजोड करू शकत? म्हणजे मी घरकाम करू? काय हरकत आहे? ॲनी, आणि बघ, मी तुझ्या व्यक्तिस्वातंत्र्यावर गदा आणतो ना असं काही नाहीये. अगं मला माझ्या आपल्या कुटुंबाची, आपल्या घराची काळजी वाटते म्हणून तुला मी अडवतोय. तुला कळत नाहीये काय? हे बघ, मला जे सांगायचं तुला मी सांगितलंय. आता तूच ठरवतंय. ओके. सतीशदा, क्लोज काढून घ्या. ओके, ठीक आहे. ओके होतं मॅडम? या. रेडी? ओके. टेक. लाइट्स, साउंड, कॅमेरा, ॲक्शन. Correct. मस्त. व्हेरी गुड सीन. आजचे सगळे सीन झालेत बहुतेक. ओके. मॅडम. गणपती बाप्पा. हो द्या. सतीशजी, आज खूप दमल्यासारखं झालं. पण मॅडम, आज बरंच काम उरकले बरं का? येस 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 येस, प्लीज प्लीज. थँक्यू. मॅडम, तुम्हाला कोणीतरी भेटायला आलंय. मला? हो मॅडम. कोण आलं? निरंजन शहा म्हणून कोणीतरी आहेत. निरंजन शहा. ठीक आहे, घेऊन ये त्यांना. ठीक आहे मॅडम. निरंजन शहा. मॅडम, हे निरंजन शहा कुठेतरी नाव ऐकल्यासारखं वाटतंय. निरंजन शहा. आठवलं, भारतातल्या सगळ्यात मोठ्या शॉर्ट फिल्मच्या कॉम्पिटिशनचे ऑर्गनायझर आहेत हे. अरे हो यार. मॅडम, त्यांचं तुमच्याकडे काय काम असेल? काय माहित, बघूया आता. हॅलो सर, या ना. sit, sit, please. कशी आहे सैनी? उत्तम सर. एक मिनिट, ओळख करून देते. हे आमच्या फिल्मचे कॅमेरामॅन सतीशजी. हॅलो सर. हॅलो सतीशजी, मी निरंजन शहा. सरजी, असं अचानक माझ्याकडे काय काम काढलं? परवा तुझा टी व्हीवरती इंटरव्ह्यू पाहिला, फार बरं वाटलं. 10-12 वर्षापूर्वी भेटलो होतो आपण, आठवतंय? हो सर.
तुमच्या एका शॉर्ट फिल्मच्या कॉम्पिटिशनलाच भेटलो होतो. हो, तुझी शॉर्ट फिल्म त्यावेळेस पहिली आली होती. त्यावेळेस वाटलं होतं तू एखादा सिनेमा लवकरात लवकर करशील. सर ॲक्च्युली मला आत्ताच संधी मिळाली. अगं तुला 10-12 वर्ष शोधण्याचा प्रयत्न केला, तुझा थांग पत्ताच नाही. कशासाठी? तुझी एक शॉर्ट फिल्म पहिली आली होती, त्यावरच मला सिनेमा बनवायचा होता. पण सर पण बिन काही नाही, मला आता ती फिल्म बनवायचीच आहे. सर तुमचा माझ्यावर जरा जास्तच विश्वास आहे असं नाही वाटत. म्हणजे फिल्म रिलीज झाली की पण बिन काही नाही, हे शूट संपलं की आपण कामाला लागूयात. ठीक आहे सर. चहा वगैरे काही? ॲग्रीमेंटच्या वेळेस चहा घेऊया. आता निघतो मी. ओके सर. मॅडम कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू सतीश. पण एवढी मोठी जबाबदारी मी पार पाडू शकेन? आणि माझ्यावरचा त्यांचा विश्वास